अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक आयोगानं पुढे ढकलली असली तरीसुद्धा प्रचाराचा जोर काही कमी झालेला दिसून येत नाही आहे. अंबरनाथमध्ये प्रभाग क्रमांक 13मध्ये काँग्रेसनं प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. प्रभाग क्रमांक 13मधून काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा पंकज पाटील आणि त्याचबरोबर पेरू मुत्तमल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तर नूतन प्रदीप पाटील या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत. हर्षदा पाटील ह्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात कशाप्रकारे तुमचा प्रचार सुरू आहे, लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो आहे? लोकांचा रिस्पॉन्स खूप छान प्रकारे आहे आम्हाला. आणि तुम्ही नेमक्या कुठल्या समस्यांवर भर देताय? म्हणजे आता तुम्ही या प्रभागांमध्ये फिरतायत, लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत, काय जाणवतंय तुम्हाला? इथे बेसिक समस्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. स्वच्छता, सांडपाणी, शौचालय, तर त्या समस्या इथे भरपूर प्रमाणात आहेत. तर त्याच्यावर आम्ही कसा उपाययोजना किंवा मार्ग काढू शकतो याच्यावर भर देणार आहे. आपल्यासोबत पेरू मुत्तमल हे सुद्धा आहेत. क्या कहेंगे आप यहाँ पे स्थानिक हो और आप यहाँ पे मतलब बचपन से ये एरिया से आए हुए हो, तो आपको ये क्या समस्या लगती है आपको ज़्यादातर, और आप क्या प्रयास करने वाले हो? बचपन से हम यहाँ देखते आ रहे हैं, यहाँ का इनका मुसीबत जो भी हम गली गली अब घूम के इनका प्रॉब्लम हम पूछ रहे हैं, वो बता रहे हैं, उसका सॉल्यूशन के लिए हम काम कर रहे हैं. अब देखा जाएगा यहाँ पर जितने भी हमारा अंडर वार्ड नंबर 13 के कॉन्स्टिट्यूशन में उनका प्रॉब्लम, बेसिक प्रॉब्लम तो हर किसी को करना है. पिछले 15 साल में हम देख रहे जो भी आते एक्स काउंसलर उन्होंने कुछ काम नहीं किया. जो भी घर पे हम जा रहे वोटर्स उनके प्रॉब्लम्स बता रहे, जो कि बेसिक प्रॉब्लम नहीं उन्होंने सॉल्व नहीं कर पाया. जब वो चुन के आते उसके बाद यहाँ पर दिखते ही नहीं है. मोस्टली ये कंप्लेंट हमें मिल रहा है. हम जो इसके लिए प्रॉपर सोल्यूशन करेंगे, हम उनको ये कहना चाहते हैं हम 5 साल 365 डेज यहाँ पर आएंगे, आपका सेवा करेंगे. हम जीत के आने के बाद एक बार आके यहाँ पे शक्ल दिखा के जाने वाले में से नहीं है. हम उनके हर समस्या को हम सोल्यूशन देंगे यहाँ पर. उन्होंने आपके ऊपर एक आरोप भी किया था, एक टिप्पणी भी की थी कि छोटा बच्चा दिया है, ऐसा कुछ तो सीधा बोले थे. तो उसको आप क्या कैसे जवाब देंगे? देखो वो छोटा बच्चा खेल रहे, आजकल छोटा बच्चा क्या कर देंगे और क्या कर दिखाएंगे ये आगे वाले दिने में उनको पता चलेगा. ठीक आहे, आपण बघितलं की हा छोटा मुलगा काय करून दाखवेल हे आव्हान त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हर्षदा पंकज पाटील यांनी देखील विश्वास दर्शवलेला आहे की आम्ही या प्रभागातल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देऊ. खूप समस्या आहेत, लोकांचे खूप प्रश्न येत आहेत आणि एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय असा विश्वास देखील त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे. प्रदीप पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पंकज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कॅमेरामन सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, अंबरनाथ.